शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मागील कर्जमाफी योजनेमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। सरकारकडून जवळपास 1200 कोटी रुपये दिले जातील। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी हा सरकारचा एक महत्त्वाचा असा निर्णय आहे। मागच्या कर्जमाफी योजनेमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील यंदाच्या वेळेच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। जवळपास 12,000 कोटी रुपये सरकारकडून या कर्जमाफीसाठी दिले जातील। तर 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे अडकलेले होते, त्यांना फायदा मिळालेला नव्हता। वंचित राहणाऱ्या 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाईल। अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत केली जाईल। शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण देखील केलं जाणार आहे। ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावरती शेतकऱ्यांची नोंदणी ही अनिवार्य आहे। योजनेसाठी नवीन पोर्टल विकसित केलं जाईल। दरम्यान या सगळ्या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत। सर, मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे, त्यामध्ये कर्जमाफी संदर्भात सुद्धा चर्चा झाली। मागचे जे काही अनेक शेतकरी आहे की जे पात्र आहे त्यांना लाभ मिळू शकला नाही, त्या संदर्भात चर्चा झालेली आहे। काय नेमका निर्णय झालाय की फक्त चर्चा झालेली? शेवटी तुम्हाला माहिती आहे की खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार यांचं निश्चित प्रकारे आज आभार मानले पाहिजे की आज साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना एकूण 36,585 कोटीपर्यंत प्राथमिक अंदाज आहे एवढी कर्जमाफीची रक्कम, याचा लाभ या राज्यातल्या माझ्या 56 लाख शेतकऱ्यांना होतोय आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपली आर्थिक स्थिती जरी राज्य सरकारची बरोबर नसली तरी शेतकरी हा अडचणीत आलेला आहे। शेतकऱ्याला आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शेतामध्ये असतं त्यांनी जे पीक घेतलं आहे त्यामध्ये कमी उत्पादन आलेलं आहे। गारपीट, अति पाऊस, दुष्काळ यामुळं निश्चित प्रकारे जो शेतामध्ये पीक घेतलेला बाजारभाव, योग्य प्रकारचा बाजारभाव मिळालेला नाही, त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी हा निर्णय आपल्या शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे घेतलेला आहे। आणि शेवटी हा निर्णय घेतल्यानंतर शेवटी सगळ्याचंच समाधान हे होऊ शकणार नाही, परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा ज्या अहिल्या माते देवींच्या नावाने ही कर्जमाफी हा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे। आता यामध्ये जे निकष आम्ही सरकारने जाहीर केले आहेत यामध्ये काय बदल, आता काय शेतकऱ्यांच्या सूचना आलेल्या आहेत यासाठी आपल्याला माहिती आहे की आम्ही खाली समित्या स्थापन केलेल्या आहेत। आणि अशा अनेक काही लोकांनी, आपण जे मगाशी म्हटलं की 2019च्या अगोदर जी 2019ला कर्जमाफी झाली त्यामध्ये एखाद्याचं 2,50,000 कर्ज असलं तर त्याला ती 2 लाख रुपये, ते 50,000 सोडून त्यामध्ये 2 लाख रुपये मिळाले नाहीत, त्यामुळे तो शेतकरी थकबाकीत राहिला। आणि आत्ताचे जे कर्जमाफीच्या निकषामध्ये 2,70,000 एखाद्याने कर्ज घेतलंय आणि त्यांनी वरचे जर 70,000 भरले, आपल्याला आपल्या एकूण राज्यामध्ये पाऊस हा सुरू आहे। काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे। विशेषतः मराठवाड्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि आपण जे एकूण राज्यामध्ये पेरणीचं जे उद्दिष्ट दिलं होतं त्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर राज्यामध्ये ह्या वर्षी साधारणतः आतापर्यंत 84% पेरणी पूर्ण झालेली आहे। अजूनही काही ठिकाणी वापसा नसल्यामुळे पेरणी ही होणार आहे, तर आपण उद्दिष्ट 100% पेरणी साधारणतः एक 8-10 दिवसामध्ये पेरणी होईल असा अंदाज आहे। जर सगळा विचार केला तर अमरावती भागामध्ये सर्वात जास्त पेरणी 92% पेरणी ही अमरावती भागामध्ये झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात झालेली आहे।
तर निश्चित प्रकारे आपण पावसाचं एकंदर परिस्थिती पाहून अंदाज बघून शेतकरी पेरणी करतायत. आपल्या माध्यमातून मी माझ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आश्वासित करतो की राज्यामध्ये ज्या काही 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामध्ये काही कारणं वेगवेगळी आहेत, परंतु एका शेतकऱ्याचं बाबतीमध्ये त्यांच्यावरती पीक कर्ज होतं आणि पीक कर्जामध्ये यादीमध्ये नाव आलं नाही असं आपल्याला माहिती आहे त्यांना वाटलं. परंतु अजूनही राज्य सरकारच्या याद्या, कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये, पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे. अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील. मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख, अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे कुणीही जरी एखाद्या वेळेस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. आपण नाव यादीची वाट पहा. याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसं याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम, एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे. लाखापर्यंत कर्जमाफी असली तरी काही ठिकाणी अशा तक्रारी दिसून येतात खाली स्थानिक पातळीवर. त्याचं 1.5 लाख कर्ज आहे, त्याला फक्त 50,000ची मुभा दिली तसंच ठेवलं जातं. तर मुळात हा निकष त्याच्या स्वरूपात नाही, असा हा निकष नाही. 2 लाखापर्यंत जर थकबाकी असली तर थकबाकी ती 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे. या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील, काय चुका असतील, त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.